नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे। व्हिडिओ हा स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट करण्यात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय असणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी आणि त्यांना लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक करणे गरजेचे आहे। निश्चित उत्पन्न देते आणि प्रमाणीकरण कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहे। अंतर्गत शेतकऱ्यांनी ई-केवायसी पडताळणीसाठी हजर राहणे, योजनेसाठी नवीन नोंदणी पूर्ण करणे आणि त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे। ई-केवायसीची पडताळणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्यांच्या मोबाईलचे डिव्हाइसवर ओटीपी वापरण्याचा पर्याय आहे। शेतकरी योजना बेनिफिशरी किंवा ते सामायिक सुविधा केंद्र किंवा पीएमच्या सेवा वापरू शकतात। किसान फेस अँथेंटिकेशन ॲपच्या शेतकऱ्यांकडे आधारशी संलग्न बँक खाते नाही, त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणे आवश्यक ठरणार आहे। त्याचबरोबर किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ पंतप्रधान हस्ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित केला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती। परंतु लाभ प्राप्त करण्यासाठी सहभागींना योजनेच्या निकषांची पूर्तता केली पाहिजे आणि सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल याची खात्री केली पाहिजे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ या योजनेत भरलेले लाभार्थी पात्र असतील हे नमूद करणे महत्त्वाचे आहे। अधिक माहितीसाठी कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी संबंधित गावातील कृषी सहाय्यक, कृषी प्रवेशक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे आवाहन केले आहे। 10 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत चाललेल्या 45 दिवसाच्या मोहिमेदरम्यान एकूण आपल्याला 1,40,000 शेतकरी ई-केवायसी द्वारे प्रमाणित करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर ती सोय नोंदणीकृत शेतकरी नव्याने नोंदणीकृत झाले। या अभियानाची प्रादेशिक स्तरावर ते प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। तुम्हाला ही माहिती आवडली असेल, भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितकं होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करा। चला तर मग हा व्हिडिओ इथंच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। थँक्यू फॉर वॉचिंग मी।